घरात कोळाचं जाळं दिसलं की आई झाडू घेऊन लगेच धावते आणि ते साफ करते। पण तुम्हाला माहिती आहे का की त्या कोळीचा किती उपयोग असतो? आपण कोळी म्हणलं की आपल्याला आठवतो तो म्हणजे स्पायडरमॅन। आणि आपल्या आनंदमेळ्यात असेच एक स्पायडरमॅन आले आहेत ज्यांनी आपल्या आनंदमेळ्यातल्या कोळींचा अभ्यास केला आणि आपल्याला त्यांच्याबद्दल खूप सांगितलं। आता आपण ह्यांच्याकडूनच ऐकूया आपल्या कोळ्यांच्या गमती जमती। नमस्कार, मी अथर्व अनिल कुलकर्णी। माझं नुकताच MSc झालेलं आहे एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये आणि माझा विषय खरं तर कोळ्यांच्या बायोडायव्हर्सिटी आणि कोळ्यांचं महत्त्व काय आपल्या एकंदरीत या पूर्ण निसर्गात, तर त्यावर अभ्यास चालू असतो। तर नुकताच श्रेयस आणि स्वरा त्यांची नवीनच ऑर्गनायझेशन सुरू झालेली आहे कॅपॅरिस सोल्युशन्स म्हणून। तर त्याच्याबरोबर मला एक सर्वे घ्यायचा होता। तर आनंदमेळ्यात आम्ही इथे सर्वे केलेला होता। तर या जागेवर कमीत कमी एक 37 स्पीशीज आम्हाला आढळल्या। तर ही ॲक्च्युली विशेष गोष्ट आहे, कारण 6 तासात जर का 37 स्पीशीज सापडत असतील तर तुम्ही विचार करा, जर का महिनाभर इथे सर्वे केला तर किती स्पीशीज सापडू शकतात। आता माझा अंदाज आहे इथं 75 किंवा 80 स्पीशीज तर आरामात सापडू शकतात। एक पिक्युलर गोष्ट आम्हाला सापडली म्हणजे की इथे सापडणारे जे नेटिव्ह ट्रीज आहेत तर त्या नेटिव्ह ट्रीजवर कमीत कमी 7 ते 8 स्पीशीज आम्हाला आढळल्या एका झाडावर। तुम्ही विचार करा, जर का एका झाडावर 7 किंवा 8 नवीन प्रकारचे जर का कोळी सापडत असतील आणि प्रत्येक कोळ्याचं वेगळं फंक्शन, ते काय करतात तर ते पेस्ट म्हणजे कीटक मारतात आणि त्या झाडाची हेल्थ आणि ते एकंदरीत झाडाला ग्रोथसाठी एक प्रोत्साहन देतात। तर त्यासाठी जेव्हा तुम्ही कुठला कोळी झाडावर बघाल तेव्हा तुम्ही एक लक्षात ठेवा, तो कोळी तुमच्यासाठी आहे, त्या झाडासाठी आहे। कारण जर का तो झाड नसेल तर तो कोळी नसेल आणि जर का दोघंही नसतील तर आपण नसू। जिथे सर्वात जास्त किडे आहेत तिथे सर्वात जास्त कोळी असणार। पण एक गोष्ट आहे की कोळ्यांमुळे हानी होत नाही। कोळी कधीही कुठल्याही, आता मनुष्याला सुद्धा कोळी चावत नाही का, कारण त्यांचा हेतूच नसतो तो, त्यांना फक्त जेवढं हवं ते तेवढं खातात। आणि ह्या एकंदरीत जे वेब आपण बघतोय ह्याच्यामुळे काही पाण्याची क्वालिटी कमी होणार नाही आहे। सो इथे मोस्टली डास आणि अशा मॉइश्चरमुळे येणारे जे इन्सेक्ट्स आहेत त्यांच्यावर फीड करण्यासाठी हे एक एवढं वेब बांधतात। तर 37 प्रकारचे कोळी सापडले। तर 37 प्रकारच्या कोळी याचा अर्थ ही जी काही इकोसिस्टीम बनवलेली आहे किंवा ही आनंदवनाची जी जागा आहे, ह्या जागेचं वैशिष्ट्य असं आहे की ही जागा 37 कोळ्यांना सपोर्ट करते। याचा अर्थ ते 37 कोळी, त्या 37 कोळ्यांचे वेगवेगळे पेस्ट, म्हणजे तुम्ही विचार करा 37 कोळी त्यांचे वेगवेगळे पेस्ट आणि बाकीचे काही हानिकारक कीटक आहेत ते त्यांच्यावर ते फीड करतात। तर ह्याचा अर्थ असा की या इकोसिस्टीममध्ये चांगली डायव्हर्सिटी आहे, चांगलं ते सपोर्ट करतं। आणि मुळात इथे तुम्ही बघाल तर भरपूर झाडी आहेत, असं नाही की एकाच प्रकारची झाडं त्यांनी लावलेली नाहीत, भरपूर झाडी आहेत, त्यामुळे 37 स्पीशीज आपल्याला दिसतात।